नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद पाटील, संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र आपुना, बोरगाव, विसापूर आणि पिंपळा. आज परत तुमच्याबरोबर स्वस्तात मस्त असे स्टेटमेंटने आलो आहोत. आजचा विषय आहे की कांदा, लाल कांदा बियाणं नर्सरी कशी तयार करायची, म्हणजे रोप बियाणं टाकण्यापासून तर लागवडीपर्यंत बियाण्याला काय काय करायचं हे आपण एक छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ टाकला आणि त्याचं कारण थोडंसं वेगळं आहे. कारण मित्रांनो, बरेचसे म्हणजे आता काय सांगावं, बरेचसे चॅनल बघितले किंवा इन्स्टा बघितलं किंवा सोशल मीडियामध्ये सध्या लय ट्रेंड चालू आहे. जो आला तो व्हिडिओ बनवतो, व्हिडिओ टाकून मोकळा होऊन जातो, पण त्याचे तथ्य किती हे बघत नाही, कोणी त्याच्यातला अनुभव घेतलेला नाही. काही काही फक्त व्हिडिओ बनवायचं म्हणून बनवता, स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी किंवा स्वतःच्या पैशासाठी, लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसाठी खूप काही काही करतायत. पण सर्वच योग्य आहे का, एक वेळा नक्कीच चेक करून बघितलं पाहिजे. बरेचसे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटत आहेत. बरेचसे व्हिडिओ ज्याच्यात सर्वच चुकीचे असं म्हणत नाही. काही काही यूट्यूब चॅनलवाले खरंच निस्वार्थी काम करतायत. त्यांचे व्हिडिओ परफेक्ट असतात, पण जे स्वार्थीपणाने, आता तर प्रसिद्धीसाठी लोक काही करायला लागले. काही हाताशी काही लोक धरून, काही कंपनीवाले धरून, काही कंपन्या हाताशी धरून आणि टक्केवारीवर कार्यक्रम करायला लागले. काही काही व्हिडिओ तर मी पाहिले की प्रमोशनसाठी 1-1, 1.5 लाख रुपये घ्यायला लागले. आपला त्याबद्दल दुमत नाही, त्याबद्दल आपला त्यांचा बिचारांचा त्यांना पैसा तो भेटू लागला त्यांना, पण त्याच्यामुळे माझा शेतकरी बांधव फसायला नको हे कारणाने आपण थोडंसं थांबलो होतो. पण परत बऱ्याचशा शेतकरी मित्रांनी मला रिक्वेस्ट केली की विनोद, ठीक आहे, ज्याचं कार्य पण मग याच्यापासून आपण सावध राहा, सुधरा आणि थोडे दिवस, म्हणजे ह्या बऱ्याचशा गोष्टी आता तुम्ही बघत असाल, कोणचाही रील बघितला का ज्याला काही गंध नाही, असे सुद्धा रील बनवून मोकळे होता आणि बिचारांना व्ह्यू चांगले भेटतात, सबस्क्रायबर चांगले भेटतात, अडचण नाही. पण मित्रांनो, बरेचसे लोक यूट्यूब आणि इंस्टावाल्यांना एक रिक्वेस्ट करतो मित्रांनो, बरेचसे लोक आपल्यावर अवलंबून आहेत. बरेचसे लोक, सर्वच लोक हुशार आहेत असं काही नाही. काही लोक बिचारे गरीब आहेत, ज्यांना त्याच्यातलं गंध नवीन शेतीमध्ये पडले, पण तुमच्या एका छोट्याशा व्हिडिओच्या चूकमुळे त्याचं नुकसान होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. आणि व्हिडिओ टाकताना विचारपूर्वक व्हिडिओ टाकत चला आणि अभ्यासपूर्वक व्हिडिओ टाकत जा, ही एक गोष्ट आहे. मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये आज काय काय बघणार आहोत, बियाणं कोणचं निवडावं, जमीन कशी निवडावी, जमीन तयार कशी करावी, बियाण्याला ट्रीटमेंट काय करायची, पहिली फवारणी, तणनाशक खताचा डोस, दुसरी फवारणी, तिसरी फवारणी आणि शेवटच्या टप्प्यात आपण काय करणार आहोत ही एक गोष्ट सांगणार. तर मित्रांनो, बियाणं निवडताना ज्या बियाण्याच्या कंपन्या आहेत, चांगल्या कंपन्या, सर्वात चांगल्या आहेत, वाईट कोणत्याच नाही, पण माझ्या भागात ज्या ज्या कंपन्या चालतात मी ते तुम्हाला सांगतो. तर बियाणं कंपनीमध्ये एलोरा चायना किंग चांगलं आहे, पंचगंगाचं सरदार चांगलं आहे, प्रशांतचा भास्कर चांगला आहे, प्रसादचा आहे फुले समर्थ तो चांगला आहे. मी हे चांगले सांगतोय, म्हणजे बाकीचे वाईट आहे असं नाही बरं का. माझ्या नजरेत मी जे पाहिलेले ते मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतर एलोरा झालं, प्रशांत झालं, प्रसाद झालं, गजाननची एक व्हरायटी चांगली आहे, एक सोरा समृद्धी कंपनीची व्हरायटी, काय लड्डू म्हणून आहे तो, रेड लड्डू, ती एक व्हरायटी चांगली आहे. त्याच्यानंतर तुमचा गजानन चांगला आहे. बऱ्याचशा माझ्या भागात पण बऱ्याचशा कंपन्या आहेत, त्या बी व्हरायटी चांगल्या आहेत, इतर बी व्हरायटी चांगल्या आहेत. पण ह्या 2-4 व्हरायटी तुम्हाला डबल पत्तीचा कांदा येतो, कलर चांगला आहे, स्टोरेज क्वालिटी चांगली आहे. त्याच्यामुळे ह्या व्हरायटी करायला तुम्हाला
अडचण नाही असं मला वाटतं. आणि राहिला विषय आता बियाण्याला जमीन, लाल कांद्याची जमीन निवडताना 100% भुरकट जमीन निवडा, पाणी निचरा करणारी जमीन निवडा आणि उतार वाफे बनवा. जर तुमच्या भागात खूप पाऊस होत असेल तर गादी वाफ्यासारखे वाफे बनवा, म्हणजे त्याला थोडीशी सोरी पाहिजे, पाणी वाहून गेलं पाहिजे. अशा पद्धतीने जमिनीची निवड करा. खाली टाकताना तुम्ही ट्रायकोडर्मा, झायटोनियम आणि ट्रायकोडर्मा झायटोनियम कशाला तरी चोळून मातीला किंवा खताला किंवा गांडूळ खताला एकत्र करून खाली फेकून द्या. रोप टाका. रोप टाकताना, रोपाला बी टाकताना बियाण्याला तुम्ही प्रोसेस काय काय करणार, तर मी 4-5 औषध सांगतो. आता मीच घरी व्हिडिओ बनवतो त्याच्यामुळे तुम्हाला मॉलिक्यूल सांगता नाही येणार, दाखवता नाही येणार. मॉलिक्यूल सांगतो तुम्हाला. बाहेरचं एव्हर गोल्ड आहे, त्याच्यानंतर तुमचं ॲग्रिसर्च कंपनीचं कन्सल्ट आहे, त्याच्यानंतर तुमचं बायोस्कर टेक्नॉलॉजीचं जर्मिनेटर आहे. हे काही जे औषध आहेत, बाहेरचं गावचो, हे तुम्ही बियाण्याला प्रोसेस करू शकता. बियाण्याला प्रोसेस करताना थोड्याशा पाण्यात बियाणं औषध जे मिली आहे त्या मिलीप्रमाणे टाकून मिक्स करून बियाण्याला शिंतडून फक्त बियाणं खालीवर करायचं, सावलीत वाळवायचं, मग बियाणं टाकायचं. ओके, हा झाला बियाणं टाकण्याची पद्धत. आणि चालण्याचा सर्वांना माहितीच आहे. ही उपचार पद्धत झाली, काय त्याच्यावर करायचं ही ट्रीटमेंट झाली. त्याच्यानंतर तुम्हाला पहिली फवारणी काय घ्यायची. मित्रांनो, पहिली फवारणी आपल्याला रोडोमिल गोल्ड घ्यायची. एका पंपाला 1 पाऊच आणि त्याच्यात आपल्याला जर्मिनेटर घ्यायचे. एका पंपाला 50 मिली असा स्प्रे करायचा आहे पहिला. तो पहिला स्प्रे कधी करायचा, रोप घोड्यावर आलं. आमच्याकडे घोडा म्हणता, त्याच्याकडे दांड म्हणता, काही ठिकाणी घोडा म्हणता. घोड्यावर आल्यानंतर तो स्प्रे घ्यायचा. बिंदास स्प्रे घ्या, टेन्शन घेऊ नका. घोड्यावर काही प्रॉब्लेम येतील हे डोक्यात शंका जाणू नका. बिंदास स्प्रे मारा. रोडोमिल आणि जर्मिनेटर. आता रोडोमिल जर्मिनेटर तुम्हाला ऑल ओव्हर एरियात कुठेही भेटून जाईल, त्याचं काही अडचण नाही. नंतर तुम्ही पहिला स्प्रे मारल्यानंतर जर गरज आली तर दुसरा स्प्रे मारून मग तणनाशक मारा. पण मग माझा अंदाज पहिला स्प्रे झाल्यानंतर डायरेक्ट तणनाशकावर जावं लागेल. पण जर प्रॉब्लेम आला तर दुसरी फवारणी आपल्याला घ्यायची. सिंजर्टा कंपनीचं फॉलिओ गोल्ड 1:2 1 लिटर पाण्याला 2 ml असं फॉलिओ गोल्ड घ्यायचे. आणि फॉलिओ गोल्डमध्ये आपल्याला बायोविटा, PI कंपनीचं बायोविटा 1:2, फॉलिओ गोल्ड 1:2, बायोविटा 1:2 असा दुसरा स्प्रे घ्यायचा आहे. तो गोल्डच्या आधी घ्या किंवा नंतर घेतला तरी चालेल. आणि तणनाशक मारताना 1:1 ते 1:15 रोपाची स्टेज बघून डेकेल घ्यायचे. आदामा कंपनीचं डेकेल, ज्याच्यात आपल्या भाषेत गोलदार पानाचं बी आणि लांब पानाच्या तणांच्या दोनांचे मिक्सिंग एकत्र आहे, ते घ्यायचे. आणि तुम्हाला ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं आवार्ड घ्यायचे 1:2. ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं आवार्ड, त्याच्या म्हणजे त्याच्यात ते आवार्ड नाही भेटलं तर बाकी कंपनीचा आवार्ड तसं भेटतंच. हा झाला तणनाशकाचा स्प्रे. तणनाशक मारल्यानंतर आपल्याला जो खताचा डोस टाकणार होता आपण, तुम्हाला जो चॉईस आहे दरवर्षाचा तो टाका, त्याच्यात बदल केला नाही तर चालेल. पण मग त्याच्यात मी एक ॲडिशनल गोष्ट सांगेल, मेटॅलिक्झल 35%. जसं ॲडव्हान्स कंपनीचं मॅट्रिक्स येतं, बऱ्याचशा कंपनीचं येतं. त्याच्यानंतर ट्रॉपिकल कंपनीचं टॅग्रॉन नावाने येतं. 35% मेटॅलिक्झल. समथिंग 20 गुंठ्याच्या क्षेत्राला आपल्याला 500 ग्रॅम मेटॅलिक्झल घ्यायचे. त्याच्यात मॅग्नेशियम सल्फेट टाकायचं आपल्याला थोडंसं. जो तुमचा खताचा डोस असेल त्याच्यात ह्या 2 गोष्टी ॲडिशनल टाकायच्या आहे. मुळीला टाकायची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी मुळीला पहिला हे टाकलंच आहे, काय झायटोनिक टाकलंय, त्याच्यामुळे मुळीला काही टाकण्याची गरज नाही. फक्त तुमचा जो डोस आहे त्याच्यात आपल्याला ॲड करायचं आहे मॅग्नेशियम सल्फेट 20 गुंठ्याला 5 किलो आणि 35% मेटॅलिक्झल 500 ग्रॅम असं चोळून घ्यायचं, फुकून द्यायचं आणि पाणी भरून द्यायचं मित्रांनो. आणि आपल्याला तिसरी फवारणी घ्यायची.
दुसरी स्प्रेचं झालं. स्प्रे काय एवढे स्प्रे लागणार आहे त्याचं कारण पण आहे. कंटिन्यू जमीनमध्ये ओलावा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हुमणी, बुरशी, काळी आळी ह्या यावर्षी त्रासच देणार. मे पासून पाऊस चालू झालाय, जमिनीला ऊनच माहीत नाही, त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम यावर्षी. बुरशीचे प्रॉब्लेम खूप येणार आहे, हुमणीचे प्रॉब्लेम खूप येणार आहे आणि काळी आळीचे प्रॉब्लेम खूप येणार आहे. त्या पद्धतीने काळजी घ्या. आणि बुरशी कंटिन्यू ओलावा असल्यामुळे बुरशी तुम्हाला कांद्याच्या रोपाला यावर्षी, उन्हाळ कांद्याच्या रोपाला पण त्रास देणार आहे, लाल कांद्याच्या रोपाला पण त्रास देणार आहे, प्रत्येक पिकाला त्रास देणार आहे. कारण कंटिन्यू ओलावा आहे, वावर तयार झाले नाही, शेत आपल्याकडून जमिनीने नांगरणे काहीच झाले नाही. कारण जो पाऊस जूनला 12-15 जून नंतर पडणारा पाऊस मे मध्येच पडलाय, 1 महिना ऍडिशनल पाऊस पडलाय. जी मेन जमिनीला मे मध्ये जो आपण म्हणतो ऊन भेटतं ते तिला यावर्षी भेटले. पहिले जरी ऊन भेटलं तरी मे महिन्याचा पाऊस तो कंटिन्यू चालल्यामुळं हा माझ्या भागातला अनुभव आहे. मी बघितलेला पाऊस, मी आतापर्यंत एवढा पाऊस बघितला नव्हता. मे मध्ये तो पाऊस आम्हाला बघायला भेटला. तर ठीक आहे, बुरशीनाशक मारावं लागणार आहे. आपल्याला तिसरी फवारणी घ्यायची. तिसरी फवारणी मध्ये 2 ऑप्शन सांगाल तुम्हाला. ॲझोस्ट्रोबिन म्हणजे ॲमिस्टार एका सेकनं, त्याच्यात कुठले तरी मायक्रोन्यूटन, चांगल्या कंपनीचं मायक्रोन्यूटन, ते एका सारदाने जर पावडरमध्ये असेल तर, आणि लिक्विडमध्ये असेल तर ज्या त्या कंपनीचं प्रमाण वेगळं वेगळं असतं त्या पद्धतीने विचारून घ्या. किंवा प्रोफाइट, ईशायगोचं प्रोफाइट ते आता बंद झालेलं आहे, त्याच्या जागेवर तुम्ही ॲक्टिव्ह क्रॉप घेऊ शकता. ॲक्टिव्ह क्रॉप, त्याच्याबरोबर आपल्याला बायोविटा घ्यायचं. बायोविटा कंटिन्यू सांगण्याचं कारण, बरेचसे लोक मला प्रश्न विचारतात, विनोद पाटील तुमच्या तोंडात कंटिन्यू बायोविटा असतं. बायोविटा आपण काही कंपनीचं घेऊन नाही खायलं, आणि त्या कंपनीचं मालक काळा आहे का गोरा आहे आपण पाहिला बी नाही, त्याच्यामुळे त्याचं घेऊन नाही खायलं. सीवीड प्लस मायक्रोन्यूटन आपल्याला मिळतं, ग्रीन सीवीड प्लस मायक्रोन्यूटन मिळतं. आणि तिन्ही ऋतूंमध्ये सीवीड परफेक्ट काम करणार. आणि अजून त्याच्यात एक गोष्ट, शंका कोणालाच नको की PGR पाचतोय किंवा टॉनिक पाचतोय आणि याला खूप नफा असेल. ब्रँडेड कंपनीचं, चांगल्या क्वालिटीचं आणि योग्य किमतीत एक तुम्हाला टॉनिक भेटतोय, बायोविटा. माझं सर्वात आवडतं टॉनिक. माझ्याकडे कंपनीचं काम वगैरे काही नाही, किंवा मी त्या कंपनीच्या साहेबाला बी ओळखत नाही, मालकाला बी ओळखत नाही, काहीच नाही. फक्त बायोविटा मला आवडतं म्हणून मी शेअर करतो. आणि त्याच्यात आपल्याला हे 2 स्प्रे घ्यायचे. आणि जर मग तुम्ही ॲमिस्टार आणि मायक्रोन्यूटन घेणार असाल, त्याच्यात ॲक्ट्रा तुम्ही टाकून घेऊ शकता. खूप चांगला रिझल्ट येणार आहे. या 3 फवारणीमध्ये समथिंग सांगते रोप आपलं बऱ्यापैकी येऊन लागतं. शेवटच्या टप्प्यात जेव्हा तुम्ही रोप लागवडीला घेणार आहात, जेव्हा रोप लागवडीला घेणार आहेत, ज्या दिवशी तुम्हाला रोपाची काढणी करणार किंवा उपटणार आहेत रोप, त्याच्यात 2 दिवस आपल्याला आधी एकाच सव्वाने किंवा एकाच दीडने हारो मारायचे, ज्यात टेबुकोनाझोल प्लस सल्फर आहे असा स्प्रे घ्यायचा. म्हणजे पुनर्लागवडीला जो प्रॉब्लेम येणार आहे तुमच्या जमिनीत, तो प्रॉब्लेम येणार नाही शेवटच्या टप्प्यात. ही एक गोष्ट शेवटची लक्षात ठेवा मित्रांनो. जी पुनर्लागवड करणार आहात तुम्ही, पुनर्लागवडला जेव्हा कांदा लागवड करणार आहात आणि जेव्हा खत टाकणार आहात, त्याच्यात हुमणी आणि काळी आळी कव्हर होईल अशा पद्धतीने काहीही टाकून घ्या. जे औषधाचं नाव का सांगत नाही, प्रत्येक मार्केटमध्ये वेगळा वेगळा ब्रँड आहे, त्याच्यामुळं त्या पद्धतीने तुम्ही त्याची व्यवस्था करा. आणि कांद्याची काळजी घ्या, कारण उन्हाळा कांद्याची परिस्थिती सर्व पाहू राहिली.
उन्हाळा कांदा जास्त दिवस चाळीत राहणार नाही. का तर त्याला सर्व वातावरण पाहायला भेटले. यावर्षी उन्हाळी कांद्याला तीनच ऋतू आहे, पण ह्यावर्षी पाच प्रकारचे ऋतू पाहायला भेटले त्याला. त्याच्यामुळे तो चाळीत बिचारा दम धरणार नाही. तो पहिला वावरातच लंबावून गेलाय, त्याच्यामुळे चाळीत त्याचे अंगच धरणार नाही तो. काही शेतकरी मित्रांचे चांगलं नियोजन आहे, वातावरण चांगलं होतं, त्यांचे टिकले पाहिजे. आणि माझी ती इच्छा आहे सर्वांचे कांदे टिकले पाहिजे, सर्वांना पैसे घडले पाहिजे. परिस्थिती उन्हाळी कांद्याची बोगस आहे. मी जो व्हिडिओ टाकला होता मागच्या वर्षी, म्हणजे उन्हाळा कांदा जेव्हा लागणार होता तेव्हा एक व्हिडिओ टाकला होता. चाळीत कांदा गेल्यावर तो आपला, त्याचं कारण बऱ्याच शेतकऱ्यांना कळालं. तर ह्या झाल्या छोट्या छोट्या गोष्टी, मला जेवढं येतं तेवढं तुमच्यापर्यंत शेअर केलं. ह्या माझ्या प्रॅक्टिसमधल्या गोष्टी आहेत. फक्त उचलली जीभ लावलं टाळला किंवा व्हिडिओ बनवायचा म्हणून काहीतरी बनवायचं अजिबात नाही साहेब. अशा पद्धतीने मी लेखणी काढलेली राहते की काय काय केलं गेलं पाहिजे, याच्यावर थोडासा अभ्यास करून किंवा मागचा विचार करून आपण काय काय केलं होतं, कशाचा रिझल्ट चांगला आला, त्या पद्धतीने आपण व्हिडिओ बनवतो. आपण पुस्तकी माणसं नाही, पण प्रॅक्टिसची माणसं आहेत, त्याच्यामुळं थोडंफार चुकू शकतं आमचं, पण रिझल्टमध्ये किंवा कॉम्बिनेशनमध्ये चुकणार नाही. बोलण्यात चुकू शकतो, आपली भाषा थोडीशी अपडाऊन होऊ शकते किंवा साधी भाषा आहे, आपल्याला व्हिडिओला मेकअप करता येत नाही, मला त्याची गरज बी वाटत नाही. आणि आपला व्हिडिओ खूपच पळला पाहिजे आणि खूपच पैसे भेटले पाहिजे, आपल्याला त्याच्याशी मतलब नाही. यूट्यूबपासून मी कधी पाहत बी नाही. यूट्यूबमध्ये बरेचसे यूट्यूबर आहेत, त्यांना माहिती आहे कमाई हा ऑप्शन येतो. मी आजपर्यंत तो दाबून पाहिला नाही किती येतं, कारण जेव्हा आले तेव्हा यूट्यूब आपल्याला मेसेज टाकणार आहे, त्याच्यामुळे ती टेन्शन घेण्याचं कारण त्याच्या वाचून काही पडलेलं पण नाही. फक्त एकच, माझ्या शेतकरी बांधवाचं नुकसान झालं नाही पाहिजे. मी जसं मागच्या वेळेस माझा एक ऑडिओ बराच पूर्ण महाराष्ट्रात फिरला. पुढील 6 महिन्यात ज्या ॲग्रिकल्चर मार्केटमध्ये नवीन ज्या कंपन्या येणार आहेत, ज्यांना फक्त पैसा कमवायचा आहे, अशा बऱ्याचशा कंपन्या मार्केटमध्ये येणार आहेत. ज्यांचे डॉक्टर म्हणतो आपण त्यांना, पण त्यांनी काहीतरी पैशावर ते एम्प्लॉय म्हणून लावलेलं राहतं. आपल्याला त्याच्याशी मतलब नाही, पण मग जे आहे ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. त्यांना जर आपण एखादा प्रश्न विचारला की आपल्या सहज विचारलं एकाला, मी माझ्या प्लॉटवर डावणी आली आहे तर मी काय करू शकतो, तो म्हणजे माझ्या वरिष्ठांना विचारावं लागेल, वरिष्ठांना फोन ट्रान्सफर करतो. आणि त्याच्या आधी तुम्हाला सांगत होता हे औषध खूप बेस्ट आहे, याचा असा रिझल्ट आहे, त्याचा तसा रिझल्ट आहे, बघा विचार करा. तो जेव्हा मला त्याचा फोन आला, बघू तुमच्या प्लॉटमध्ये हे वावरात हे औषध मला खूप चांगला रिझल्ट आहे आणि खूपच गॅरंटेड औषध आहे, मी सहज प्रश्न केला किती पाण्यात आहे बघायचं. माझ्या प्लॉटमध्ये डावणी मिल्ड्यू आला आहे, म्हटलं त्याला स्प्रे काय मारू साहेब, मला ते माहीत नाही ना, आमच्यापर्यंत ते आलेलं नाही अजून. माझ्या वरिष्ठांना ट्रान्सफर केला. मी वरिष्ठांशी बोललो की मला असा असा प्रॉब्लेम आला आहे टोमॅटो पिकात, तर काय करावं लागेल. 2 सेकंद द्या साहेब म्हणे, मी कम्प्युटरला चेक करून सांगतो. याचा अर्थ बघा तुम्ही मित्रांनो, याचा अर्थ बघा किंवा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जो माणूस मोबाईल घेऊन बसला आहे, अख्ख्या लोकांना त्यांच्याकडे डाटा आहे सगळ्यांकडे, प्रत्येकाला फोन लावून सांगतो की यावरची 100% गॅरंटेड आहे, त्याला डावणी मिल्ड्यू माहीत नाही, तो काय आपल्याला शिकवणार आहे. त्याच्या वरिष्ठाला दिला, तो कम्प्युटरला चेक करतो, तो कम्प्युटरला चेक करून आपल्याला सांगणार आहे की डावणी मिल्ड्यू काय. याची परिस्थिती आहे. पुस्तकात बघून वाचूनच सांगणं सोपं आहे, पण ॲक्च्युअलमध्ये तुमचा प्रॉब्लेम तो सॉल्व आउट करणं जिगरचं काम आहे, येड्यागाबाळाचं कामच नाही ते. आणि बरेचसे येड्यागाबाळ आता मार्केटमध्ये येणार आहेत. पुढील 6 महिन्यात खूप तकलीफ होणार आहे. प्रत्येक बांधोबांध माणूस फिरणार आहे, पण त्याला लिहून दिलेलं शिकवलेलं एवढंच सांगणार आहे, त्याला ॲक्च्युअल प्रॉब्लेम माहीत नसणार. एका माणसाने जर सांगितलं तुम्हाला डावणी आली तुमच्या प्लॉटवर, मिल्ड्यू मारा, स्टेप्टोसायक्लिन मारा, कारण त्याच्या डोक्यात फिट झाले. त्याला विचारा बरं डावणी कोणत्या पद्धतीने आली. सर्वेच नाही बरं का, सॉरी माफ करा, आज चुकत असेल मला माफ करा, सर्वेच नाही, काही बोटावर मोजा इतके चांगले आहेत. तुम्ही सांगू शकता हो डावणी मिल्ड्यूला हा काम करतो, पण हा डावणी मिल्ड्यू मला दाखवून दे,
अशा पद्धतीने ज्याला कळतं, ज्यांनी पाहिलाय, जो ओळखतो, तोच औषध देऊ शकतो. पुस्तकात एसी मध्ये औषध देणं सोपं, पण माझ्या शेतकऱ्याला जेव्हा बोकांडीवर 20 लिटरचा पंपा घेऊन फिरतोय, तुम्हाला पैसे मोजून दिलेत आणि ते पैसे मोजून तो त्याच्या पाठीचे कातडे सोलून घेतोय आणि स्प्रे मारतोय. जर तुमच्या चुकीमुळे त्याला जर रिझल्ट आला नाही तर तुम्ही विचार करा काय काय प्रॉब्लेम होऊ शकता. त्याचं दमनं तर पैसे तर वाया गेले, दमनं वाया गेलं, त्याचं 12 दिवस पीक मागं गेलं आणि परत 12 दिवस पीक पुढे आणायला त्याला डबलचा खर्च करावा लागणार आहे. ह्या बी गोष्टीचा विचार, एक स्प्रे वाया जाणं म्हणजे मित्रांनो नुसता पैसा वाया जाणार नाही, तुमचा वेळ महत्वाचा आहे, तो वेळ वाया जातो. त्याच्यामुळं मला वाईट खूप वाटतं या गोष्टींचं, खूप वाईट वाटतंय की मित्रांनो बरेचसे लोक, बरेचसे युट्यूबर खूप जीव काढतात शेतकऱ्यांसाठी. त्याला कधी पैशाची गरज नाही, त्यांनी अपेक्षा नाही केली, पण त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. फुकट सल्ला देणाऱ्यावर कोणी विश्वास ठेवणार, तो किती बी हुशार राहून किती बी मनापासून सांगू द्या, त्याच्यावर विश्वास ठेवणार. तुम्हाला 1100 रुपये प्लॉटनं रजिस्टर करा, मी तुम्हाला माहिती देतो. त्याला अक्कल नसली तरी तुम्ही त्याचं ऐकणार आहेत. एक लक्षात ठेवा, जो मन मोकळ्याने सल्ला देतो किंवा जो फुकट सल्ला देतो तर त्या सल्ल्याला खर्चही कमी लागतो, आणि जो विकत सल्ला देतो त्यांचं 100% मॉलिक्युल हायरच राहतं. का? कारण त्यांनी पैसे खाऊन बसलेला राहतो तो, आणि त्याला समोरच्याला रिझल्ट दाखवायचा आहे. मग ती 500 रुपयामध्ये जी गोष्ट होणार आहे ना, ती तुम्हाला 2500 मध्ये घेऊन जाईल. का? त्याची इज्जत टिकली पाहिजे. का? तर त्यांनी पैसे खाऊन बसलाय. त्याच्यामुळं ह्या गोष्टी छोट्या छोट्या लक्षात घ्या. जे कॉल येतात, बऱ्याचशा शेतकऱ्यांना कॉल आले असतील, रिपीट फक्त त्याला विचारून बघायचं, माझ्या ह्या प्रॉब्लेम सोल्युशन सांग, आणि हा रोग कसा ओळखायचा त्याला विचारून तो त्याच्यातले 70% गांगरतील, फक्त 30% चांगलं तुम्हाला व्यवस्थित उत्तर देऊ शकता. कारण ते शिकवलेले पोपट आहेत, बोलायला शिकवलेले पोपट आहेत ते. जो 100% ज्याला 100% ज्ञान कोणालाच नाही, मला तर अजिबात अक्कल नाही असंच म्हणतो मी येडा आहे. फक्त मला नाद लागलाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं, माझ्या शेतकऱ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे, हा एक नाद लागलाय, तो मी तुमच्यापर्यंत आणतो. मला जेवढं शक्य झालं मित्रांनो, माझ्याकडून अपेक्षा एवढीच, मला बी तुमच्याकडून अपेक्षा एकच आणि माझ्याकडून एकच अपेक्षा ठेवा, मी चांगलं सांगाल, मी चुकीचं सांगणार नाही. मला कुठल्या कंपनीशीच घेणं नाही. तुम्ही बघितलं असेल आजपासच्या व्हिडिओमध्ये, माझं स्पेसिफिक एका कंपनीचं औषध नसतं, जे पाहिजे तेच गेलं पाहिजे. मी माझ्या तोंडात आजपर्यंत स्टिकर, स्प्रेडर, आजपर्यंत तुम्ही कधी माझे प्रत्येक व्हिडिओ बघा, फक्त जेव्हा खालून एखादा औषध अपटेक करत नसेल तेव्हा मी एखादा स्टिकर खालून सोडायला लावलं, तर माझ्या तोंडात स्टिकर येत नाही. माझ्या दुकानात बरं जाऊ दे, त्या विषयावर मी आता बोलत नाही, ठीक आहे. आता हा झाला, पण आपल्याला सांभाळून राहावं लागणार आहे शेतकरी बांधवांना. मला फायदा नाही, तोटा नाही. फायदा तर नाहीच नाही, फायदा एक आहे, मला प्रेम देते पूर्ण महाराष्ट्राने, पूर्ण भारत प्रेम द्यायला लागला. आता एक विनोद पाटील एक नाव तुमच्या आशीर्वादाने खूप चांगलं होऊन गेलं, हा खूप मोठा फायदा आहे. तोटा माझा काहीच नाही, 1 रुपया तोटा नाही त्याच्यात. तुम्हाला व्हिडिओ टाकतोय, ते लाईक आले नाही आले, चालला नाही चालला, तोटा अजिबात नाही. जो टाइम माझा फावला टायमात, मला जो टाइम भेटतो त्या टायमात तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकतो. पण फायदा 100%. पण मग 100% माझा जो अनुभव आहे, मी जे आजपर्यंत प्रॅक्टिस केली ते आतापर्यंत तुम्हाला सांगत गेलो, आणि ते पण स्वस्तात. आपलं ब्रीद वाक्य दे, स्वस्तात मस्त, आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू, तीच आपली संपत्ती. मित्रांनो, तुम्हाला काही अडचण आली, आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेतच, इंस्टा आहेच, आणि यूट्यूब पण आहे. पण काही कारणास्तव थोडेसे यूट्यूबचे व्हिडिओ लांबत आहेत, त्याच्यामुळं माफी मागतो. पण रेग्युलर जसं मला शक्य झालं तसा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करायला. तर कांदा रोप टाकल्यापासून काढणीपर्यंत एक व्हिडिओ टाकला, पुढचा एक व्हिडिओ कांदा लागवडीपासून कांदे काढणीपर्यंत एक व्हिडिओ टाकल. टोमॅटोला भाव वाढत आहेत, बरेचसे बिळात शिरलेले डॉक्टर आता बाहेर निघतील, त्याच्यावर तुम्ही थोडं लक्ष ठेवा आणि थोडी काळजी घ्या.
टोमॅटोला मी प्रत्येक वेळा तोच सांगतो, 200 रुपये कॅरेट जर जात असेल, त्याला जर 50 रुपयाचा फवारा काम करणार आहे, तर ते कॅरेट 5,000 रुपये बी गेलं तरी तो 50 रुपयाचा फवारा काम करेल ना. मला काय म्हणायचं तुम्ही लक्षात घेऊन घ्या. आता 50 रुपयाच्या फवारावर ते काम होणार होतं, ते पण आता होईलच. खूप खर्च करण्याची गरज नाही, कॅरेट तेवढेच निघणार. कॅरेट वाढतील किती, थोडेफार कॅरेट वाढतील, पण खर्च किती होईल, एवढा. त्याच्यामुळे एवढाच खर्च करा, एवढा खर्च करा, एवढं उत्पन्न काढा. नाही तर मग एवढा खर्च करायचा आणि एवढं उत्पन्न काढायचं, ती शेती काही कामाची नाही. आणि मी नुसते दुकानदारांचे आणि कंपन्यांचे पोट भरायचे, त्या नादे बंद करा. शेतकऱ्याशी बोलायला शिका, आणि त्याच्याशिवाय ही बाकीचे कार्यक्रम बनवणार नाही. आणि तुम्हाला काही अडचण आली, माझा नंबर आहेच, नक्कीच संपर्क करा. फोन उचलला नाही तर माफ करा, फोन उचलला जात नाही, माझ्याकडून काउंटरला गर्दी असते. तुम्हाला जोही प्रश्न असेल माझ्या व्हॉट्सअपला रात्री 8 ते 8 पासून पुढं मेसेज टाका. 10 वाजेपर्यंत मी प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा 100% प्रयत्न करेल. आजपर्यंतचा इतिहास मी एकही प्रश्न टाळलेला नाही. मला रोज 500च्या पुढं कॉल येतात, एक कॉल सोडत नाही. मला व्हॉट्सअपला रोज 2 ते 2.5 हजार मेसेज राहतात. मी प्रत्येक मेसेजला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. यदा कदाचित एखादी तब्येत वगैरे बरोबर नसली किंवा मीटिंग वगैरे असली, तेवढ्या पुरता मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही, पण ते दुसऱ्या दिवशी देण्याचा प्रयत्न करतोच. मित्रांनो, शेतकऱ्याशी बोलायला शिका. आपले रिझल्ट शेअर करा. कुठलं औषध वापरलं होतं तेच औषध तुलाही वापरायला अडचण नाही, पण डिस्टन्स 8 ते 10 किलोमीटरचा. जर साताऱ्यावाल्याने एक XYZ औषधाचा रिझल्ट आला, तो आबुण्यावाल्याला येईल, हा विषय खोटा. बरेचसे शेतकरी बांधव युट्यूबवर खूप 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 लक्ष ठेवून आहे. शेतकरी चॅनल जे पोरांचे आहेत, बरेचसे चॅनल असे आहेत की खूप घेण्यासारखं आहे. मी सुद्धा बऱ्याचशा लोकांचे युट्यूब चॅनल बघतो, त्याच्यातून अभ्यास करतो. मला जे घ्यायचे ते घेतो, जे नाही घ्यायचे ते सोडून देतो. पण काही नुसते ते इंदुरीकर बाबाच्या भाषेत नाही का गेलेले असेच आहेत. फक्त घ्यायचा, थोबडा लावायचं, सांगायचं, मोकळं व्हायचं. त्याच्यात काय तथ्य काय करणार हे बऱ्याचशा लोकांना आहेत, ते सर्वच नाही म्हणत मी, काही बोटावर मजा येत. तर मित्रांनो, माझाही व्हिडिओ बघितल्यानंतर विचार करा, मग स्प्रे मारा. लागले तर 2 वाफे माझ्या पद्धतीने करा, 2 वाफे तुमच्या पद्धतीने करा. रिझल्ट आला तर विनोद पाटीलला काहीतरी येतं असं म्हणा, नाही तर विनोद पाटीलचा नाचळा सोडला तरी अडचण नाही. आणि राहिला विषय माझ्या कॉम्बिनेशन, 100% वापरलेले कॉम्बिनेशन तुमच्यापर्यंत येतील. नवीन कॉम्बिनेशन ट्राय करताना मी माझ्या प्लॉटमध्ये ट्राय करतो, माझ्या घरी ट्राय केल्यानंतर जर रिझल्ट आला तर तुमच्यापर्यंत सांगतो, नाहीतर सांगत नाही. मी आता इन्स्टाला एक व्हिडिओ माझा लय व्हायरल होतोय. सिंधटा कंपनीचं एक तणनाशक होतं आयमाक्याचं, ट्रायविटो म्हणून, खूप जोरात पळलं, खूप जोरात चालतंय. पण तो व्हिडिओ बी तेवढा जोरात चालला का? पहिले मी माझ्या घरात, माझ्या प्लॉटमध्ये, मक्याच्या प्लॉटमध्ये, माझे जेवढे प्लॉट आहेत त्याच्यातला 1 एकर प्लॉट निवडून 12 प्रकारचे तणनाशक मारलेत. 12 पंपाची 12 तणनाशक मारलेत आणि त्यातलं प्रत्येक तणनाशकाला खोकं अटकून दिलं होतं. आणि ज्या तणनाशकाचा रिझल्ट आला ते ट्रायविटो होतं आणि तेच मी विकतोय. दुसरं बाकीचे सगळे बाजूला ठेवून दिले. मित्रांनो, तुम्हाला काही अडचण आली, माझा नंबर आहेच. धन्यवाद. आज थोडं जास्त बोललो का? या गोष्टी दिसत आहेत, डोळ्यासमोर दिसत आहेत, तुमच्यापर्यंत येणार आहेत, तुम्हाला त्रास होणार आहे, तुमचं नुकसान होणार आहे, त्याच्याकरता आज जास्त बोललो. माझ्याकडून काही जास्त बोललं गेलं असेल, कोणाला राग आला असेल तर मी मनापासून माफी मागतो आणि अपेक्षा करतो मला मोठ्या मनाने माफ कराल. धन्यवाद.